शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अध्यापनशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. या घटकावरील एकूण 30 प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, शिक्षण प्रक्रियेत रिकामी जागा हे 2 ध्रुव आहेत. पर्याय अ शिक्षक व विद्यार्थी, पर्याय ब शाळा व शिक्षक, पर्याय क शिक्षक आणि पुस्तके, पर्याय ड शाळा आणि विद्यार्थी. या पर्यायांपैकी उत्तर आहे पर्याय अ, म्हणजे शिक्षक व विद्यार्थी हे शिक्षण प्रक्रियेतील 2 ध्रुव आहेत. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय अ शिक्षण हे शास्त्र आहे, पर्याय ब शिक्षण हे कला व शास्त्र आहे, पर्याय क शिक्षण सत्य व असत्य यांचा पडताळा आहे, पर्याय ड शिक्षण हे कला व शास्त्र दोन्ही नाही. वरील पर्यायांपैकी उत्तर आहे पर्याय ब शिक्षण हे कला व शास्त्र आहे हे विधान सत्य आहे. बघूया पुढचा प्रश्न. शिक्षण म्हणजे काय? पर्याय अ क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करणे, पर्याय ब आध्यात्मिक जीवनात सुरुवात करणे, पर्याय क परीक्षेस बसून उत्तीर्ण होणे, पर्याय ड विविध कौशल्य आत्मसात करणे. वरील पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ड शिक्षण म्हणजे विविध कौशल्य आत्मसात करणे होय. बघूया पुढचा प्रश्न. गेट्स या शिक्षणशास्त्रज्ञाच्या मते शिक्षण म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय अ विकासशील असा बदल, पर्याय ब वर्तन परिवर्तन, पर्याय क पदवी मिळवणे, पर्याय ड परीक्षा देणे. या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय अ, म्हणजेच विकासशील असा बदल म्हणजे शिक्षण होय अशी शिक्षणाची व्याख्या गेट्स या शिक्षणशास्त्रज्ञांनी केलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा रिकामी जागा विकास होय. पर्याय अ आधुनिक, पर्याय ब सर्वांगीण, पर्याय क चैतन्यशील, पर्याय ड वेगळ्या प्रकारचा. वरील पर्यायांपैकी उत्तर आहे पर्याय ब म्हणजे सर्वांगीण. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय अशी ही शिक्षणाची व्याख्या केली गेलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. शिक्षण या संस्कृत शब्दाचा अर्थ रिकामी जागा हा होय. पर्याय अ उपदेशाने बदल करणे, पर्याय ब मार्गदर्शन करणे, पर्याय क वर्तन परिवर्तन करणे, पर्याय ड मतपरिवर्तन करणे. वरील पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय अ शिक्षण या संस्कृत शब्दाचा अर्थ उपदेशाने बदल करणे असा होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, उत्पत्तीदृष्ट्या रिकामी जागा या संज्ञेचा अर्थ स्थल काल परत्वे उपदेशाने सर्वांगीण व्यक्ती विकास घडवण्याचा साधन असा आहे. पर्याय अ शिक्षक, पर्याय ब शिकवणे, पर्याय क शिक्षण, पर्याय ड प्रशिक्षण. तर या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क शिक्षण म्हणजे उत्पत्तीदृष्ट्या या संज्ञेचा अर्थ स्थल काल परत्वे उपदेशाने सर्वांगीण व्यक्ती विकास घडवण्याचे साधन असा होय. यानंतरचा प्रश्न बघू. रिकामी जागाप्रमाणे मानवाला जी स्वावलंबी व निस्वार्थी बनवते तीच विद्या होय. पर्याय अ ऋग्वेदाप्रमाणे, पर्याय ब सामवेदाप्रमाणे, पर्याय क उपनिषदाप्रमाणे, पर्याय ड अरण्यकाप्रमाणे. वरील पर्यायांपैकी उत्तर आहे क उपनिषदामध्ये मानवाला जी स्वावलंबी व निस्वार्थी बनवते तीच विद्या होय असं म्हटलेलं आहे. बघूया पुढचा प्रश्न. रिकामी जागाप्रमाणे साविद्या या विमुक्तये विद्या तीच म्हणावी जी मानवाला मोक्ष मिळवून देते. पर्याय अ अथर्ववेद, पर्याय ब ऋग्वेद, पर्याय क व्याकरण, पर्याय ड उपनिषद. वरील पर्यायांपैकी उत्तर आहे ब ऋग्वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे
सा विद्या या विमुक्ते, विद्या तीच आहे जी मानवाला मोक्ष मिळवून देते, असे विधान किंवा असं वाक्य ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. बघूया पुढचा प्रश्न. सुप्त आणि निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय, असे रिकामी जागा यांचे मत आहे. पर्याय अ स्वामी विवेकानंद, पर्याय ब महात्मा फुले, पर्याय क पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय ड आचार्य विनोबा भावे. वरील पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय ड, म्हणजे आचार्य विनोबा भावे यांच्या मते सुप्त आणि निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय. बघूया नंतरचा प्रश्न. तत्वज्ञानाची शाखा, त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम याच्या जोड्या लावा. अशा 2 गटामध्ये जोड्या दिलेल्या आहे. पहिल्या गटामध्ये अध्यात्मशास्त्र, ब ज्ञानमीमांसा, क मूल्यमीमांसा, ड सामाजिक तत्वज्ञान. गट ब मध्ये आहे अभ्यासक्रम, पर्याय 2 आहे अध्यापन पद्धती, पर्याय 3 आहे सामाजिक उद्दिष्टे, पर्याय 4 आहे ध्येय व आदर्श. तर बघा यापैकी पर्याय ब हा योग्य आहे. अध्यात्मशास्त्रानुसार अध्यापन पद्धती, यानंतरचा प्रश्न आहे नैतिक मूल्याचे शिक्षण रिकामी जागा देते. अ तर्कशास्त्र, ब अध्यात्मशास्त्र, क मूल्यमीमांसा, ड तत्वज्ञान. वरील पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय ड, तत्वज्ञानामुळे नैतिक मूल्यांचे शिक्षण देता येते. पुढचा प्रश्न. शिक्षण व्यवस्थेत रिकामी जागांनुसार बदल होत असतो. व्यक्तिपरत्वे, समाजपरत्वे, स्थलकाल परत्वे, ड बौद्धिकत्वे. तर उत्तर आहे क, शिक्षणामध्ये स्थल काल परत्वे बदल होत असतो. नंतरचा प्रश्न आहे शिक्षण या शब्दात रिकामी जागा हा मूळ धातू आहे. अ सम, ब शिन, क विद, ड शिक. तर शिक्षण या शब्दामध्ये शिक हा मूळ धातू आहे, म्हणून उत्तर आहे ड. बघूया पुढचा प्रश्न. शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली आहे. पर्याय अ शंकराचार्य, पर्याय ब मनू, पर्याय क कौटिल्य, पर्याय ड रवींद्रनाथ टागोर. योग्य उत्तर आहे पर्याय अ शंकराचार्य यांनी शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार अशी व्याख्या केलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. रिकामी जागा यांच्या मते तत्वज्ञान म्हणजे सर्वोच्च संगीत होय. पर्याय अ ड्युरंट विल, पर्याय ब जोड सीईएम, पर्याय क लिओनार्ड, पर्याय ड पायथागोरस. तर उत्तर आहे पर्याय ड पायथागोरस यांच्या मते तत्वज्ञान म्हणजे सर्वोच्च संगीत होय. बघूया पुढचा प्रश्न. रिकामी जागा हा शिक्षणाचा व्यापक अर्थ नाही. पर्याय अ इष्ट दिशेने केलेला विकास, पर्याय ब माणसाला मुक्त करते ते शिक्षण, पर्याय क शाळेत जे शिकवले जाते ते शिक्षण, पर्याय ड ज्ञान प्राप्त करणे म्हणजे ते शिक्षण. उत्तर आहे पर्याय क, शाळेत जे शिकवले जाते ते शिक्षण हा शिक्षणाचा व्यापक अर्थ नाही. बघूया पुढचा प्रश्न. तत्वज्ञान हे अमूर्त आहे तर शिक्षण हे रिकामी जागा आहे. पर्याय अ औपचारिक, पर्याय ब सहज, पर्याय क वास्तव, पर्याय ड मूर्त. योग्य उत्तर आहे पर्याय ड. तत्वज्ञान हे अमूर्त आहे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, तर शिक्षण हे मूर्त आहे जे आपण जाणवू शकतो आणि त्याचा विकास होताना आपण पाहू शकतो, म्हणून शिक्षणाला मूर्त म्हटलेलं आहे. बघूया नंतरचा प्रश्न. रिकामी जागा दिशा दाखवण्याचे कार्य तत्वज्ञान करते. पर्याय अ व्यक्तीस, पर्याय ब मानवास, पर्याय क शिक्षणास, पर्याय ड मूल्यांना.
योग्य उत्तर आहे क. शिक्षणास दिशा दाखवण्याचे कार्य तत्वज्ञान करत असतो, कारण शिक्षण हे तत्वज्ञानाच्या पायावर उभे असते. त्यामुळे शिक्षणाला दिशा दाखवण्याचे कार्य तत्वज्ञान करते. म्हणून शिक्षण आणि तत्वज्ञान यांचा फार मोठा सहसंबंध आहे. बघूया नंतरचा प्रश्न. शिक्षण प्रक्रियेतील सर्व अंगांना उद्देश निश्चिती, अध्ययन, अध्यापन पद्धती, मूल्यमापन यांना रिकामी जागा मार्गदर्शन मिळते. पर्याय अ अध्यात्मातून, पर्याय ब तत्वज्ञानातून, पर्याय क शिक्षकातून, पर्याय ड माहितीतून. योग्य पर्याय आहे पर्याय ब तत्वज्ञानातून. शिक्षण प्रक्रियेतील सर्व अंगांना उदाहरणार्थ उद्देश निश्चिती, अध्ययन, अध्यापन पद्धती, मूल्यमापन यांना मार्गदर्शन मिळते. बघूया पुढचा प्रश्न. शिक्षण प्रक्रियेतील सर्व अंगांना उद्देश निश्चिती, अध्ययन, अध्यापन पद्धती, मूल्यमापन यांना तत्वज्ञानातून मार्गदर्शन मिळते. पुढचा प्रश्न आहे. देशासाठी उत्तम नागरिक तयार करणे हे शिक्षणाचे मुख्य कार्य आहे. हे विधान रिकामी जागा आहे. पर्याय अ बरोबर, पर्याय ब चूक, पर्याय क चूक आणि बरोबर दोन्ही, पर्याय ड सांगता येत नाही. योग्य उत्तर आहे अ देशासाठी उत्तम नागरिक तयार करणे हे शिक्षणाचे मुख्य कार्य आहे. हे विधान बरोबर आहे. बघू पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते दोन घटक शिक्षणाशी जवळचे आहेत? पर्याय अ ध्येय व तंत्रे, पर्याय ब शिक्षक व विद्यार्थी, पर्याय क पालक व शिक्षक, पर्याय ड क्रमिक पुस्तके व शिक्षक. योग्य उत्तर आहे पर्याय ब शिक्षक व विद्यार्थी हे दोन घटक शिक्षणाशी जवळचे आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी सहज शिक्षणाचे केंद्रस्थान कोणते? पर्याय अ समाज, पर्याय ब बालवाडी, पर्याय क मित्रमंडळी, पर्याय ड वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे समाज. समाज हे सहज शिक्षणाचे केंद्रस्थान आहे, कारण समाजामधून आपल्याला सहजपणे शिक्षण मिळत असते. त्यानंतरचा बघू प्रश्न. अध्ययनासाठी पुढील कोणत्या गोष्टींची गरज असते? पर्याय अ समजून घेण्याची क्षमता, पर्याय ब ऐकण्याची क्षमता, पर्याय क इतर व ठराविक क्षमता, पर्याय ड लेखन व वाचन क्षमता. योग्य पर्याय आहे समजून घेण्याची क्षमता. अध्ययन होण्यासाठी आपल्याकडे समजून घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. बघूया नंतरचा प्रश्न. पुढीलपैकी अध्ययनाच्या संदर्भात कोणते वाक्य बरोबर आहे? पर्याय अ अध्यापन हे नैदानिक आहे, पर्याय ब अध्यापन हे उपयोजित आहे, पर्याय क अध्यापन हे दोन्ही आहे, पर्याय ड अध्यापन हे दोन्ही नाही. योग्य उत्तर आहे अध्यापन हे दोन्ही आहे. म्हणजे अध्यापन हे नैदानिक पण आहे आणि अध्यापन हे उपयोजित पण आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे अध्यापन हे दोन्हीही आहे. म्हणून पर्याय क हे उत्तर बरोबर आहे. बघूया पुढचा प्रश्न. रसेल यांनी आपल्या पुढील पुस्तकातून लैंगिक शिक्षणावर आपले विचार प्रगटलेले आहे. पर्याय अ प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी, पर्याय ब प्रॉब्लेम ऑफ चायना, पर्याय क हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, पर्याय ड मॅरेज अँड मॉरल्स. तर पर्याय ड म्हणजे मॅरेज अँड मॉरल्स या पुस्तकातून रसेल यांनी आपले लैंगिक शिक्षणावरचे विचार प्रगट केलेले आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. रसेल यांच्या मते शिक्षण पद्धती रिकामी जागा यावर आधारलेली असावी. पर्याय अ आंतरशाखीय, पर्याय ब एकात्मिक, पर्याय क मानसशास्त्रीय, पर्याय ड आध्यात्मिक. योग्य पर्याय आहे क म्हणजे मानसशास्त्रावर शिक्षण पद्धती आधारलेली असावी असे रसेल यांचे मत होते. बघू नंतरचा प्रश्न. ज्या शिक्षणामध्ये ठराविक चाकोरी आहे, निश्चित उद्देश आहे असे शिक्षण म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय अ औपचारिक, पर्याय ब अनौपचारिक, पर्याय क सहज, पर्याय ड दूरस्थ. उत्तर आहे पर्याय अ. औपचारिक शिक्षणामध्ये ठराविक चाकोरी असते, निश्चित उद्देश असतो, अभ्यासक्रम असतात. म्हणून म्हटलं आहे की औपचारिक शिक्षण हे ठराविक चाकोरीमध्ये असते, म्हणून ते औपचारिक शिक्षण होय. बघू पुढचा प्रश्न.
शिक्षण म्हणजे सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी होय, अशी शिक्षणाची व्याख्या रिकामी जागा विचारवंताने केली. पर्याय अ कोमानियस, पर्याय ब हर्बर्ट स्पेन्सर, पर्याय क महात्मा गांधी, पर्याय ड महात्मा फुले. योग्य उत्तर आहे पर्याय ब हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मते शिक्षण म्हणजे सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी होय. हा प्रश्न TET परीक्षेमध्ये आलेला आहे. बघू पुढचा प्रश्न. इथे आपले प्रश्न संपलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला ही प्रश्नमालिका जर आवडली, उपयुक्त वाटली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांकडे शेअर करा, म्हणजे TET संदर्भात उपयुक्त व्हिडिओ आपल्याला लवकर मिळतील. थँक्यू.